मुख्यमंत्रीपदाबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडलेली भूमिका योग्य असल्याचं शरद पवार म्हणाले आणि त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे। ज्याच्या जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री हा संकेत असल्याचंही पवारांनी म्हटलंय। मवियामध्ये त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून मतभेद तर नाहीत ना असा सवाल उपस्थित केला जात होता, त्यावर सुद्धा पवारांनी उत्तर दिलं आहे। तर मवियामध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत मतभेद नाहीयेत। ज्या पक्षाचे आमदार जास्त निवडून येतील त्याच पक्षाचा मुख्यमंत्री असेल असंही पवारांनी सांगितलंय। संजय राऊत यांच्या महाराष्ट्रामध्ये ठाकरे यांच्या फेसला पवारांकडून केराची टोपली तर दाखवली गेली नाही असा सवाल यामुळे उपस्थित होतोय, कारण शिवसेना युबीटीचे खासदार संजय राऊत वारंवार ठाकरेंचं नाव पुढे करताना दिसत आहेत। लोक विचारतात तुमचा फेस कोण, बरं का, तुमचा फेस कोण? बोले तुमचा फेस कोण म्हणजे असं आहे, ज्यानं गेल्या 5 वर्षामध्ये दिल्लीच्या तोंडाला फेस आणला महाराष्ट्रात, तो एकमेव फेस म्हणजे उद्धव ठाकरे। दुसरं कोणी फेस तोंडाला आणला का? बाकी कोणामध्ये हिम्मत होती का दिल्लीच्या तोंडाला फेस आणण्याची? तेव्हा आमचा फेस एकच। या महाराष्ट्राला दुसरा चेहरा आहे का ठाकरेंशिवाय? फेस हा असा असतो। बाकी सगळे मुखवटे लावून फिरतायत, म्हणजे मुखवटा यांचा आणि चेहरा अब्दालीचा। आपली परंपरा महाराष्ट्रातली आहे की जेव्हा आघाडी करून आपण जेव्हा निवडणूक लढतो आणि जेव्हा सत्तेत येतो तेव्हा ज्या पक्षाचे अधिक आमदार असतील स्थिरतेच्या दृष्टीने त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो। आता ज्या पक्षाचे जास्त आमदार येतील त्या पक्षाचे शेवटी कुठल्या व्यक्तीला करायचं हे ठरवतील। ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री होईल असं काँग्रेस पृथ्वीराज चव्हाण तसं ठीक आहे। तर पृथ्वीराजांनी सांगितलं जबाबदार घटक आहेत आमचे सरकारी, त्यांचं मत हे दुर्लक्षित करण्यासारखं नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।